तुळशीपत्र तोडण्याची खरी शास्त्रोक्त पद्धती काय? बरेच लोक म्हणतात तुळशीला हात लावायला नको, तुळशीला असं तोडू नका, तुळशीला तसं तोडू नका. खरी पद्धत काय? तुळशी आपल्यासाठी देवीसारखी आहे, पूजनीय आहे. म्हणून तिला उद्धटपणे नाही तर प्रार्थनेने स्पर्श करायचा असतो. शास्त्र काय सांगते? सकाळी स्नानानंतर डाव्या हाताने नाही तर उजव्या हाताने आणि देवीची तुळशीची क्षमा मागून पत्र तोडायचे असतात. पानं तोडताना एक मंत्र असतो, तो गायचा आपल्याला आहे. ओम तुलसी अमृत जन्मासी सदा त्वाम केशव प्रिया केशवव्रतम चिनोमी त्वाम वरदा भवशोभने. हे तुलसी देवी, मी तुला भगवान कृष्णांच्या, विठ्ठलाच्या, रामाच्या सेवेसाठी तोडत आहे. माझ्यावर कृपया तू आशीर्वाद ठेव. आणि हे पत्र मी भगवंताला अर्पण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे गरज आहे तेवढेच तुळशीची पानं अर्पण करावी. याची उधळण करू नये. तुळशी कधी तोडू नये? संध्याकाळी तोडू नये. एकादशीला, द्वादशीला, रविवारी आणि ग्रहण काळात आपण तुळशी तोडत नसतो. आणि हो, लक्षात ठेवा, जेव्हा रागात असतो किंवा घाईत असतो तेव्हा सुद्धा आपण तुळशी तोडणं टाळायचं असतं. तुळशीची पानं तोडणं ही क्रिया नाही, ती एक भावना आहे. तुळशीला स्पर्श करणं म्हणजे देवीला स्पर्श करण्यासारखा असतो. तिथे संस्कार जास्त आणि ताकद आपल्याला कमी दाखवायची असते. तुळशीचा आदर करा. तिने दिलेलं सुगंध, औषध आणि आशीर्वाद स्वतःच बोलतील. हरे कृष्ण.